कराची पाकिस्तान लॅरी एक असा भाग जिथे कायद्यापेक्षा बंदुकीचा आवाज मोठा असतो. रस्त्यावर अचानक गोळीबार सुरू होतो आणि गँग्स एकमेकांवर हल्ला करतात आणि सामान्य लोक भीतीत जगतात. लॅरी हा भाग वर्षानुवर्षे ओळखला जातो तो म्हणजे गँग वॉरसाठी, ड्रग नेटवर्कसाठी आणि आर्म्स सप्लाय आणि गुन्हेगारीचं जाळं यांसाठी. अनेक आंतरराष्ट्रीय रिपोर्ट्समध्ये या गुन्हेगारी नेटवर्कचा संबंध सीमापार दहशतवादी कारवायांसाठी जोडला गेला आहे. म्हणजेच लॅरीमधल्या या हालचाली भारतात होणाऱ्या काही ऑपरेशनशी अप्रत्यक्षपणे जोडलेल्या असल्याचं अनेक विश्लेषणांमध्ये समोर आलं आहे. पण इथेच गोष्ट संपत नाही. या सगळ्यावर लक्ष ठेवणारी आणि त्याला प्रत्युत्तर देणारी एक यंत्रणा देखील आहे, भारतीय गुप्तचर संस्था, ज्या अशा नेटवर्क्सवर सतत नजर ठेवतात आणि वेळ आल्यावर अचूक कारवाई करतात. आणि हाच संघर्ष धुरंधरमध्ये अधिक वास्तवदर्शी पद्धतीने दाखवला गेला आहे असं वाटतं. जिथे काही टाईमलाईन्स बदलल्या सुद्धा असतील, काही नावं बदलली असतील, पण मूळ वास्तव आणि इंटेन्सिटी कायम ठेवली आहे असं सुद्धा वाटतं. आता काही लोक म्हणतात हे सगळं फक्त फेक नॅरेटिव्ह आहे, तर काही जणांचं मत आहे ही अतिशय तीव्र आणि वास्तवाला भिडणारी अशी मांडणी आहे. मग खरं काय आहे, आपण काय मानायचं, चला या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. भारतात एक सवय आहे की आपण पडद्यावर जे पाहतो ते पटकन मान्य करतो, पण आपण ते समजून घेतो का, विचार करतो का? वर्षानुवर्ष आपण काही फेक नॅरेटिव्ज स्वीकारत आलो आहेत, जिथे सत्य लपवलं गेलं असेल आणि सोप्या कथा आपल्यासमोर ठेवल्या गेल्या असतील, पण वास्तव हे नेहमीच गुंतागुंतीचं असतं. नमस्कार, मी परितोष पाटील आणि तुमचं द न्यू ॲक्सिसवर मनापासून स्वागत आहे. आजचा प्रश्न सरळ आहे, धुरंधर ही फक्त फिल्म आहे का, की खरंच समीकरण बदलणारी गोष्ट आहे? सर्वप्रथम स्पष्ट करूया, धुरंधर ही डॉक्युमेंटरी नाही, ती एक फिक्शनल सिनेमॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. पण ती ज्या घटनांवर आधारित आहे त्या पूर्णपणे डॉक्युमेंटेड आहे. 1999चा IC 814 कंदाहार हायजॅकिंग, 2001 इंडियन पार्लमेंट अटॅक, 2008 मुंबई अटॅक्स आणि अशा काही घटना. म्हणजेच कथा फिक्शनल असली तरी तिची मूळ वास्तवात आहेत. फिल्ममधला मुख्य पात्र म्हणजे हमजा, तो एखाद्या एकाच व्यक्तीवर आधारित नाही, तर तो अनेक भारतीय गुप्तहेरांच्या कथा आणि ऑपरेशन्सचं मिश्रण वाटतो. म्हणजेच ही एकाच व्यक्तीची कथा आहे असं नाही आहे, तर अनेक अनामिक नायकांचं सिनेमॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. फिल्ममध्ये दाखवलेला पाकिस्तानमधला लॅरी हा भाग वर्षानुवर्ष गँग वॉर्ससाठी ओळखला जातो. ड्रग ट्रेड, आर्म्स सप्लाय, क्राईम सिंडिकेट्स यासाठी इनफेमस आहे आणि अनेक रिपोर्ट्समध्ये या क्रिमिनल नेटवर्क्सचे टेरर ॲक्टिव्हिटीजशी इनडायरेक्ट लिंक्स दाखवले गेले आहेत. साध्या भाषेत लॅरी म्हणजे गुन्हेगारी टोळ्या आणि हिंसाचाराचं केंद्र, ज्याचा प्रभाव सीमापार ऑपरेशन्सवरही पडतो. फिल्ममध्ये हिंसा आणि शिवीगाळ जास्त वाटू शकतो, जो कमी करता आला असता, पण मेकर्सनी हे मुद्दाम केलं आहे असं वाटतं, कारण ते त्या भागाचं वास्तव दाखवू इच्छितात, जिथे हिंसा नॉर्मल आहे, जिथे भाषा ॲग्रेसिव्ह आहे आणि जिथे सर्वायवलसाठी वेगळे नियम आहेत. ही ग्लॅमरायझेशनसाठी नाही, ही रियालिटीची अनकम्फर्टेबल प्रेझेंटेशन्स आहेत असं वाटतं. धुरंधर सेफ खेळत नाही, तो अनकम्फर्टेबल प्रश्न विचारतो, ग्रे एरियाज दाखवतो. हिरो फ्लॉलेस नाही, सिस्टम परफेक्ट नाही, आणि हीच गोष्ट आजच्या जनरेशनला कनेक्ट करत आहे. थोडं फिल्म मेकिंगचं ॲनालिसिस जर बघायला गेलं तर या फिल्मची सुरुवातच होते रिअल व्यक्तींची रिझेम्बलन्स असलेल्या कास्टिंगपासून. तसंच डिरेक्शन हे नॉन लिनियर स्टोरी टेलिंगमध्ये आहे, मल्टिपल टाईमलाईन्स आहेत, लेयर्ड नॅरेटिव्ह आहे. सिनेमॅटोग्राफी तर जबरदस्त, डार्क टोन्स रिअलिझम दाखवतात, क्लोज फ्रेम्स टेन्शन्स दाखवतात, म्युझिक मिनिमल आहे, अनेक गाण्यांचा जुन्या गाण्यांचा वापर केला आहे, अचानक साऊंड्स येतात, परफॉर्मन्स खूप कंट्रोल्ड ॲक्टिंगमध्ये आहेत, ओव्हर ड्रॅमॅटिझम नाही, इंटरनल संघर्ष स्पष्ट दिसतो. म्हणूनच ऑडियन्स याला म्हणते की पीक डिटेनिंगवाला फिल्म आहे. थिएट्रिकल एक्सपिरियन्सचा पार्ट सांगायचा झाला तर प्रत्येक भाग 4 तासांचा असला तरीही ऑडियन्स एंगेज राहते. त्याचं कारण काय असेल? कारण प्रेझेंटेशन OTT सारखी आहे. चॅप्टर्समध्ये विभागलेले प्रत्येक चॅप्टर हे एपिसोडसारखे वाटतात. क्लिप हँगर्स, जसं आपण 10 तासांची सिरीज एका वेळी बघतो, तसाच एक्सपिरियन्स धुरंधर देतो. इंडस्ट्री इम्पॅक्ट काय आहे? तर धुरंधरने बदललेलं एक गणित आहे. कंटेंट अधिक रिअलिस्टिक आहे, फिल्म मेकिंग अधिक लेयर्ड आहे, ऑडियन्स अधिक अवेअर आहे, बॅलन्स्ड मेसेज ही फिल्म देऊन जाते. ही फिल्म
कम्युनल डिव्हिजनसाठी नाही, तर नॅशनल हिरोज, इंटेलिजन्स सॅक्रिफायसेस आणि अनसीन रियालिटी दाखवण्यासाठी आहे आणि त्यांना रिस्पेक्ट देण्यासाठी. तर फिल्म्स येतात, फिल्म्स जातात आणि लोक विसरतात. पण जर काही लक्षात ठेवायचं असेल तर हे, की हे देशाबद्दलचा आदर, आपल्या सैनिकांबद्दलची कृतज्ञता आणि सत्य जाणून घेण्यासाठीची वृत्ती. फिल्म कथा दाखवते, पण त्या कथेतलं सत्य समजून घेणं ही आपली जबाबदारी आहे. मी परितोष पाटील द न्यू ॲक्सिसवरून आता निरोप घेतो. अशाच सखोल विचार करायला भाग पाडणाऱ्या विषयांसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन दृष्टिकोनासोबत. तोपर्यंत धन्यवाद.